सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इफिसकरास पत्र याचा 3 अध्याय 3 ते 7 ही वचने. इफिसकरास पत्र 3 अध्याय 3 ते 7 ही वचने. म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे जे गुज मला कळविले गेले त्याविषयी मी थोडक्यात वर लिहिले आहे. ते वाचून ख्रिस्ताच्या गुजाचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हा समजेल. हे जे गुज आता त्याच्या पवित्र प्रेषितास व संदेष्ट्यास आत्म्याने प्रगट झाले आहे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळविले नव्हते. ते हे की विदेशी लोक ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने वतनबंधू एक शरीर व वचनाचे सहभागी आहेत. देवाचे जे कृपादान त्याच्या सामर्थ्याच्या करणीने मला प्राप्त झाले तेने करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो. देवापासलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. कोणता देव ख्रिस्त प्रवेशू तारणारा देव याच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणास सलाम. संत पौल सुंदररित्या ह्या पत्रामध्ये लिहित आहे. एफेसकराच्या पत्रात 3 अध्याय आणि 3 ते 7 वचनात की मला रहस्य देवाने दाखवलेले आहे. स्वार्थेचे रहस्य हेच आहे, परराष्ट्रीयांसाठी ही ख्रिस्त प्रभू येशू आहे. परराष्ट्रीय लोक, इतर जातीय लोक, इतर धर्मीय लोक ह्या सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे. आणि ती सुवार्ता ख्रिस्त प्रभू येशूने प्रगटीकरणाच्या द्वारे त्याचं रहस्य संत पौलाला शिकवलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि ते तो म्हणत आहे की हे रहस्य मला दाखवलेलं असताना ते मी रहस्य तुम्हाला लिहून देत आहे. तुम्ही ते वाचून घ्या. खरोखर प्रियांनो, सुवार्थ ही सर्वांसाठी आहे आणि ती पवित्र आत्म्याच्या द्वारे देवबापाच्या संदेष्ट्यास, देवबापाच्या सेवकांना प्राप्त झाली.
संत पौलाने ती स्वीकारली आणि परराष्ट्रीयांसाठी तो ख्रिस्त प्रभू येशूचं वचन घेऊन जाणारा झालेला आहे. प्रवेश ख्रिस्ताचं वचन त्यांनी परराष्ट्रीयांमध्ये गाजवलेलं आहे. आम्हालाही जे दान वरदान प्रभूने दिलेलं आहे, जे पाचारण दिलेलं आहे, ते पाचारण आम्ही कोणत्याही प्रकारे आम्ही विसरू नये. तर त्या परराष्ट्रीय लोकांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये सर्वांमध्ये जसं आम्हाला प्रभू पाठवू इच्छितो त्याप्रमाणे आम्ही जावं आणि त्या लोकांना पूर्ण अंतःकरणापासून मनाध्यानापासून आम्ही सुवार्ता सांगावी, कारण त्यांच्यासाठी पण ख्रिस्त प्रभू येशूचं वचन आहे. खरोखर आजही आम्हाला आमच्या भारत देशामध्ये सुवार्तेची गरज आहे. प्रभू परमेश्वर आमच्या भारत देशाला त्याच्या त्याच्याद्वारे तो वाचवणारा देवबाप आहे. आम्हाला मिळालेलं पाचारण, आम्हाला मिळालेलं सर्व देवबापाच्या वचनाचं मार्गदर्शन, त्यानुसार आम्ही देवबापाची सुवार्ता करूया, देवबापाचं वचन गाजवूया आणि अनेक लोक ख्रिस्त प्रभूला ओळखतील, प्रवेशामध्ये तारण प्राप्त करून घेतील आणि देवाचं गौरव होईल. या वचनाद्वारे आपणास देवबाप आशीर्वाद देव. धन्यवाद देवबापा, आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. आजच्या दिवसात आम्ही प्रार्थना करतो की देवा, सुवार्ता ही परराष्ट्रीयांसाठी आहे आणि देवा खरोखर प्रत्येक मनुष्य तुझ्यासाठी किती मोलाचा आहे. योहान शुभवर्तमान 3:16 मध्ये होय देवाराजा पिता तुझं वचन सांगत आहे की देवाने जगावर अशी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. होय देवा, जगावरती तू प्रीती केली, एकुलता एक पुत्र दिला, कोणाचाही नाश होऊ नये देवा, एकाचाही नाश होणे ही तुझी इच्छा आहे. तर देवा, प्रत्येक बापा सुवार्थिक आम्ही बापा तुझे लेकरं, होय बापा विश्वासुगण देवबापा तू केलेलं पाचारण त्यानुसार बापा आम्ही अनेकांसाठी बापा सुवार्ता सांगण्यासाठी बापा होय बापा झटावं आणि सुवार्तेचं मोल आम्ही समजून घ्यावं म्हणून प्रत्येकाचं सहाय्य करते बापा. बापा संसार, चिंता, काळजी, प्रपंच ह्या दगदगीतून बापा बाहेर राहण्यासाठी प्रभू येशू सहाय्य कर. देवापा ही चिंता काळजी करण्यासाठी नव्हे, तर हे संसार प्रपंच हे उपभोगण्यासाठी आहेत, आनंदामध्ये जगण्यासाठी आहेत आणि तो आशीर्वाद तू देतो. जेव्हा तुझ्या कार्यासाठी झटण्यात येतं, तुझं राज्य वाढवण्यात येतं, तेव्हा निश्चितरित्या तू तुझ्या लेकरांना समृद्धीने भरतो. देवबापा, आजच्या दिवसात प्रत्येकास आरोग्याने, शांती, समाधानाने भर, तुझ्या कार्यासाठी उपयुक्त पात्र कर. आम्ही तुझे उपकारांना आभार मानतो. तुमची प्रार्थना केली, विनंती प्रार्थना ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तरी देवबापा, आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.